मी खूप लहान असतानाच माझ्या वडिलांचं निधन झालं होतं. मी 5 बहिणींचा एकुलता एक भाऊ होतो आणि माझी आई एक घर काम करणारी बाई होती, जिचा बाहेरच्या जगाशी काहीही संबंध नव्हता. वडील गेल्यानंतर घरातील सर्व जबाबदारी माझ्या खांद्यावर आली. आईच्या सर्व अपेक्षा आता माझ्याकडूनच होत्या. त्यामुळे नाईलाजाने मला माझं शिक्षण सोडावं लागलं. कारण आता मला माझ्या बहिणींच्या आणि आईंच्या गरजा पूर्ण करायच्या होत्या. मी खूपच कमी वयात काम करू लागलो होतो. वेळ कठीण होती, परंतु जे दुःख मी लहानपणी भोगले त्याचे घाव आयुष्यभर माझ्या सोबत राहिले. माझं मन हे खूप तिरस्काराने भरलेलं होतं. माझ्याकडे असलेल्या गोष्टींचा मला नेहमी तिरस्कार वाटायचा आणि माझ्याकडे नसलेल्या गोष्टींची मला नेहमीच इच्छा असायची. माझ्या लहानपणी जेव्हा जेव्हा मी मुलांना शाळेत जाताना बघायचो, तेव्हा मी स्वतःची तक्रार करायचो की काश आज जर माझे वडील या जगात असते तर मी देखील शाळेत गेलो असतो. दिवस निघून जात होते. मी माझ्या 5 बहिणींचे लग्न केले होते, पण अजूनपर्यंत मी स्वतः लग्न केलं नव्हतं. मी 32 वर्षाचा झालो तेव्हा आईने म्हणायला सुरुवात केली की तू आता लग्न कर, म्हणजे घर सांभाळणारी कोणीतरी येईल. मला आता जास्त काम होणार नाही. आईचं हे बोलणं ऐकून मला फार चीड यायची की प्रत्येकाला फक्त आपल्या गरजेपुरतीच माझी आठवण येते. मला काय हवे आहे याची कुणालाच पर्वा नाही. आईने माझ्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात केली. मी दिसायला देखणा तर होतो, परंतु गरिबी आणि लाचारीने माझे सौंदर्य हिसकावून घेतलं होतं. आई माझ्यासाठी स्थळ तर शोधत होती, परंतु कधी मला मुलगी आवडत नव्हती तर कधी मी त्यांना पसंत पडत नव्हतो. काही काळानंतर आईला एक मुलगी पसंत पडली, जी दिसायला फार सुंदर नव्हती, परंतु शिकलेली होती आणि नोकरी करत होती. मला समजत नव्हतं की मुलीकडील लोकांची अशी काय मजबुरी होती ज्यांनी माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांची मुलगी दिली होती. परंतु मला त्या मुलीमध्ये काहीच रुची नव्हती. लग्नाची तयारी जोरदार सुरू होती आणि मग तो दिवस देखील आला ज्या दिवशी माझं लग्न होतं. परंतु नेहमीप्रमाणेच मला पसंत नसलेल्या मुलीशी माझं लग्न ठरलं. मी ठरवलं होतं की मी तिला कधीच खुश ठेवणार नाही आणि असंच झालं. मी तिच्याशी नेहमीच वाईट वागायचो. मी नेहमीच तिला टोमणे द्यायचो. अर्थात ती माझ्यापेक्षा जास्त कमावत होती, परंतु एक स्त्री असल्यामुळे ती कमकुवत होती आणि माझ्या दयेवर जगत होती आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन मी तिच्यावर अत्याचार करत होतो. तिला नेहमीच टोमणे द्यायचो. पण मी एक चूक केली होती की माझी सर्व संपत्ती मी माझ्या बायकोच्या नावावर केली होती आणि हे सर्व मी माझ्या आईच्या हट्टामुळे केलं होतं. कारण त्या मुलीच्या घरच्यांची अट होती की मी माझी सर्व मालमत्ता त्यांच्या मुलीच्या नावावर करावी, तरच ते त्यांच्या कमावत्या मुलीचे लग्न माझ्याशी करतील. मग आईने हट्ट केल्यावर मी देखील तिच्या पुढे माझे हात टेकले होते. पण म्हणतात ना, एखादी गोष्ट हातातून गेल्यावर त्याची किंमत नंतर कळते. काळ निघून गेला आणि माझी पत्नी माझ्यापासून दूर होत चालली, परंतु मला या गोष्टीची काहीच पर्वा नव्हती. मला 4 मुलं होते. माझ्या सासरकडील लोक खूपच कमी वेळा आमच्या घरी यायचे. माझी मेवणी, जिचं वय जवळजवळ 25 वर्ष असेल, ती आपल्या कुठल्या तरी मैत्रिणीच्या लग्नाला जाण्यासाठी तयार झाली होती. तिची मैत्रीण आमच्या शहरात राहत होती, म्हणून ती आपल्या बहिणीला भेटण्यासाठी आमच्या घरी आली होती. माझं लग्न झालं त्यावेळी ती फक्त 12-13 वर्षाची असेल. माझ्यासाठी त्यावेळी ती एक छोटी मुलगी होती, परंतु आता ती एक खूप सुंदर मुलगी होती. माझ्या मेवणीला बघून माझ्या मनात एक इच्छा निर्माण झाली की काश हीच माझी बायको असती तर. आता दिवस रात्र मी माझ्या मेवणीबद्दलच विचार करू लागलो होतो. मी माझ्या बायकोला तर विचारत सुद्धा नव्हतो. मी माझ्या मेवणीच्या प्रेमात एवढा वेडा झालो की तिला मिळवण्यासाठी मी प्लॅन करू लागलो. मी जेव्हा माझ्या मेवणीजवळ माझ्या प्रेमाची कबुली दिली, सुरुवातीला तर ती विचारातच पडली, परंतु 1 महिन्यानंतर तिने मला होकार दिला आणि म्हणाली की मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. तिचा होकार ऐकून मला फार आनंद झाला होता, पण त्याआधी मला माझ्या बायकोपासून सुटका करून घ्यायची होती, जेणेकरून मी माझ्या मेवणीशी सहज लग्न करू शकेन. मला घटस्फोट मिळावा
म्हणून मी खूप प्रयत्न केले, म्हणजे माझी बदनामी होणार नाही आणि माझ्या मेवणीच्या घरचे लोक सहजपणे आपल्या दुसऱ्या मुलीचे लग्न माझ्याशी लावून देतील. पण माझी बायको खूप जिद्दी होती. तिने माझी सर्व मारहाण सहन केली, परंतु मला घटस्फोट दिला नाही. परंतु मला एका गोष्टीचं फार आश्चर्य वाटत होतं. माझी बायको आता शांत राहू लागली होती. मी कितीही अत्याचार केला तरी ती काहीच म्हणत नव्हती. तिची शांतता मला नेहमीच सतावत होती. तिला नेमकं काय हवंय हे मला कळत नव्हतं. एके रात्री मी माझ्या रूममध्ये झोपलो होतो की अचानक मला माझ्या रूममध्ये कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज येऊ लागला. मी डोळे उघडले तर माझी बायको कुणासोबत तरी हळू आवाजात बोलत होती. मी जेव्हा तिच्याजवळ गेलो तर मला पाहून ती एकदम घाबरली आणि अचानक फोन बंद केला. मी रागानेच तिला विचारलं, तू कोणाशी बोलत आहे? तर ती म्हणू लागली, कोणी नव्हतं, माझी एक जुनी मैत्रीण होती. मला फार आश्चर्य वाटलं की रात्रीच्या वेळी अशी कोणती मैत्रीण होती जी माझ्या बायकोशी बोलत होती. एवढ्या दिवसात तर एक गोष्ट मला समजली होती की माझी बायको खूप सभ्य बाई आहे. तिच्या तशी कोणतीच कमी नाही ज्यामुळे मी तिला सोडून देईल. त्या दिवशी तर मी दुर्लक्ष करून झोपी गेलो. परंतु आश्चर्याची गोष्ट ही होती की आता रोजच असं घडू लागलं होतं. माझी बायको कधी गच्चीवर जाऊन तर कधी किचनमध्ये जाऊन एकटीच 2-2 तास फोनवर बोलत बसायची. मला माझ्या बायकोचा जास्त राग यायला लागला होता, कारण ती फोनवर बोलून खूप रिलॅक्स व्हायची आणि खूप खुश दिसायची. पण मी काही बोललो तर ती हसायची आणि माझ्या बोलण्याची खिल्ली उडवायची. एक दिवस मी कामावर गेलो, परंतु काही कागदपत्र घरीच विसरल्यामुळे मी पुन्हा घरी आलो. पण समोरचं दृश्य पाहून मला मात्र मोठा आश्चर्याचा धक्का बसला. माझी बायको माझ्या मेवणीसोबत खूप आनंदाने गप्पा मारत होती, परंतु मला समोर बघून दोघांच्याही चेहऱ्यावरचा रंग पांढरा पडला होता, जसं काय मी त्यांची एखादी चोरी पकडली आहे. दोघीही एकमेकींचा चेहरा बघू लागल्या. मला फार आश्चर्य वाटलं की मला न सांगता माझी मेवणी इथे नेमकं काय करत आहे. मी हळू पावलाने त्या दोघी बहिणीजवळ गेलो. माझी मेवणी माझ्याकडे बघत होती आणि मग हसायला लागली. मला तिचे हसणे खूप विचित्र वाटले, जणू काही तिच्या हसण्यात काहीतरी रहस्य दडलेले आहे. तिची तब्येत विचारल्यानंतर मी खोलीत गेलो तर माझी बायको किचनमध्ये गेली. माझी मेवणी माझ्या मागेच रूममध्ये आली आणि म्हणाली, कसं वाटलं माझं सरप्राईज? मला बघून तुम्हाला धक्का बसला ना? मी तर तुम्हाला रात्री सरप्राईज देण्यासाठी आले होते, पण तुम्ही तर अचानक येऊन मलाच धक्का दिला. माझ्या मेवणीचं बोलणं ऐकून मी खुश झालो आणि तिच्यासोबत बोलू लागलो. तेवढ्या वेळात माझ्या बायकोने माझ्या मेवणीला आवाज दिला तर ती एकदम घाबरली आणि म्हणाली की दीदीला संशय येऊ नये म्हणून मी तिच्याजवळ जात आहे. आता तुम्ही लवकरच काहीतरी करा, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. तिचा होकार ऐकून मला आनंद झाला. आनंदाने नाचावे असं मला वाटत होतं, कारण आयुष्यात पहिल्यांदाच मला माझ्या आवडीचे काहीतरी मिळत होते. आयुष्यभर मी माझ्या इच्छा मनातच ठेवून सगळ्यांच्या इच्छा पूर्ण केल्या होत्या. यावेळी माझी 4ही मुलं शाळेत गेले होते, त्यामुळेच मी आणि माझी मेवणी एवढा आरामशीर बोलू शकत होतो. आता माझे मन उतावीळ झाले होते आणि मला लवकरात लवकर माझ्या मेवणीशी लग्न करायचे होते. माझी मेवणी रूममधून गेली तर मी देखील कामावर निघालो. वाटेने चालत असताना मला एक जागा दिसली जिथे किडे मारण्यासाठी विषारी औषधे विकली जात होती. अचानक माझ्या मनात एक प्लॅन आला. जो विचार माझ्या मनात आला होता त्याने तर माझा जीव जायचं बाकी होतं. माझं पूर्ण शरीर थरथर कापत होतं. सुरुवातीला तर मला खूप भीती वाटली, परंतु मी ते उंदीर मारण्याचं औषध खरेदी केलं. संध्याकाळी घरी आल्यावर माझ्या बायकोला मुलासोबत हसताना बघून माझ्या मनात आग लागली होती. माझ्या आयुष्याला आग लावून ती स्वतः कसं काय हसू शकत होती? आश्चर्याची गोष्ट ही होती की माझी मेवणी अजूनही माझ्याच घरी होती. मी माझ्या मेवणीला इशाऱ्याने माझ्या रूममध्ये बोलावलं, जी माझी बायको आणि मुलांसोबत बोलण्यात व्यस्त होती. मी रूममध्ये गेलो, परंतु माझी मेवणी अजूनपर्यंत रूममध्ये आली नव्हती. अर्धा तास वाट पाहिल्यानंतर जेव्हा ती खोलीत आली तेव्हा ती माझ्यावर खूप चिडली आणि म्हणाली की दीदीला संशय येईल.
मला असे पुन्हा पुन्हा बोलावत जाऊ नका. मी तिचं बोलणं ऐकलं आणि म्हणालो, मी तुला एका खास कामासाठी बोलावलं आहे. माझ्या मेवणीने आश्चर्याने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली, लवकर सांगा नाहीतर दीदी येईल. मी तिच्यासमोर ते औषध ठेवलं. माझ्या हातात विषारी औषध बघून माझ्या मेवणीचा श्वास कोंडला होता. तिने डोळे मोठे करून माझ्याकडे बघितलं आणि विचारलं, हे का आणलं आहेस? मी तिला माझा सगळा प्लॅन स्पष्ट शब्दात समजावून सांगितला की मी माझ्या बायकोला रस्त्यातून बाजूला करेल आणि मग आपण दोघे लग्न करू. माझी मेवणी सुद्धा माझ्यासारखी घाबरली होती, पण जेव्हा मी तिला प्रोत्साहन दिले आणि समजावून सांगितले की हाच एक मार्ग आहे ज्यामुळे आपण एक होऊ शकतो, तर माझी मेवणी काही वेळ विचार करत म्हणाली की जर कोणाला माहीत झालं तर काय होईल? मी तिला म्हणालो की मी हे औषध तिच्या जेवणामध्ये टाकेल आणि लोकांना वाटेल की तिला फूड पॉयझनिंग झाला आहे आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे आणि कुणाला या गोष्टीची खबर देखील होणार नाही. माझी मेवणी देखील माझ्या या गुन्ह्यात हिस्सेदार झाली होती. जेव्हा पण माणूस गुन्हा करतो तेव्हा तो सगळं विसरून जातो की आपल्यावर देखील नजर ठेवणारा एक देव आहे. आम्ही अजून बोलतच होतो तेच रूमच्या बाहेर कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. मी एकदम घाबरलो आणि पटकन जाऊन बाहेर बघितलं तर रूमच्या बाहेर कोणीच उपस्थित नव्हतं. मी दुर्लक्ष करत परत रूममध्ये आलो आणि रात्रीसाठी माझ्या मेवणीला तयार करू लागलो. मी तिला माझा प्लॅन समजावून सांगत होतो. सर्व मुले झोपी गेल्यावर मी माझ्या बायकोला आणि माझ्या मेवणीला बाहेर जाऊन काहीतरी खायला सांगितले. माझी बायको थकव्याचं कारण सांगून नकार देत होती, परंतु माझ्या मेवणीने हट्ट केल्यावर तिने ही गोष्ट मान्य केली. माझ्या आनंदाला तर पारावरच उरला नव्हता. मी माझ्या बायकोला आणि मेवणीला आईस्क्रीम खाण्यासाठी घेऊन गेलो. त्या दोघींना मी गाडीत बसवलं आणि आईस्क्रीम घेण्यासाठी गेलो आणि येताना मी माझ्या बायकोच्या आईस्क्रीममध्ये ते विषारी औषध मिळवलं. बायकोने जशी आईस्क्रीम खायला सुरुवात केली, मी पटकन गाडी घराच्या दिशेने घेतली. माझी बायको आईस्क्रीम खूप आवडीने खात होती, परंतु जोपर्यंत आम्ही घरी पोहोचलो तोपर्यंत ती बेशुद्ध पडली होती. जेव्हा मी तिला गाडीतून बाहेर काढू लागलो तर माझे हातपाय थरथर कापत होते, कारण माझ्या बायकोचे शरीर थंड पडलेलं होतं. जेव्हा मला वाटलं की आता माझा प्लॅन यशस्वी झाला आहे तर कुणाला माझ्यावर संशय येऊ नये म्हणून मी मोठ्याने ओरडून रडू लागलो. माझी आई आणि माझी मुलं देखील माझ्या बायकोच्या मरण्यावर रडत होते. माझी मेवणी देखील तिच्या बहिणीच्या मृत्यूवर मगरीचे अश्रू ढाळत होती. बायकोला आंघोळ करून कफन देण्याची पाळी आली तेव्हा माझ्या मेवणीने सांगितले की मी एकटीच माझ्या बहिणीला आंघोळ करून कफन घालीन. तिच्या या कृतीकडे सर्व लोक तिच्याकडे विचित्र नजरेने बघू लागले. जेव्हा मी माझ्या मेवणीला याबद्दल विचारलं तर ती म्हणाली की मी असं करत आहे कारण दीदीचं निळं पडलेलं शरीर कोणालाही दिसू नये, नाहीतर लोकांना संशय येईल. जेव्हा माझ्या बायकोला दफन करण्यासाठी घेऊन जाऊ लागले तेव्हा मला आणखी एक आश्चर्याचा धक्का बसला. सगळे लोक म्हणत होते की तू इथेच थांब, तू तुझ्या बायकोला दफन करण्यासाठी येऊ शकत नाही. मी विचारले तेव्हा सर्वांनी मला सांगितले की तू खूप कमकुवत मनाचा आहेस, तुझ्या बायकोला खड्ड्यात उतरताना बघू शकत नाही. माझी तर जशी सगळीच बोटे तुपात होती, कुणालाच माझ्यावर संशय देखील आला नव्हता. आता मी ठरवलं होतं की बायकोचा 40वा झाल्यानंतर मी लगेच आईला सांगून माझ्या मेवणीसोबत लग्न करेल. परंतु निसर्गाने आपल्यासाठी ठरवलेले निर्णय पूर्णपणे वेगळे असतात. आपण भविष्यासाठी खूप आगाऊ विचार करतो. यातून मला खूप आनंद झाला होता, पण मुलांना रडताना पाहून मनातल्या मनात मला अपराध्यासारखं वाटलं. मी इतका स्वार्थी होतो की मी अजूनही तिकडे दुर्लक्ष करत होतो. नातेवाईक मला दुःखाने म्हणायचे की मुलांसाठी तुला त्रास सहन करावा लागेल, घर सांभाळशील की बाहेरचं काम करशील. तर मी त्यांच्यासमोर देखील रडण्याचं नाटक करायचो. 3 दिवसाचा शोक व्यक्त केल्यानंतर सगळे आपल्या घरी गेले. तेव्हा माझ्या डोक्यात जी गोष्ट आली त्यामुळे मला स्वतःचाच खूप राग येऊ लागला. 3ऱ्या दिवशी मला आठवलं की मी माझी सर्व संपत्ती माझ्या बायकोच्या नावावर केली आहे आणि ती मेल्यानंतर कायद्यानुसार सर्व संपत्ती माझ्या मुलांना मिळेल. मुलं देखील माझीच होती. मला या गोष्टीची काही काळजी नव्हती.
परंतु भविष्यात जर ही गोष्ट मुलांना माहीत झाली की त्यांच्या आईला त्यांच्यापासून हिसकावणारा दुसरा कोणी नसून मीच होतो, तर ते नक्कीच मला घरातून धक्के देऊन हाकलून देतील. आता माझ्या डोक्यात एक नवीन समस्या आली होती आणि मी काय करावे या विचारात मी पडलो होतो. 3 दिवस झाले होते आणि आता मला लवकरात लवकर काहीतरी करायचं होतं. रात्रभर हा विचार करून मी झोपू शकलो नाही. माझी मेवणी आमच्याच घरी होती, परंतु ही गोष्ट मी तिला सांगणं महत्त्वाचं समजलं नाही. खूप विचार केल्यानंतर मी एका निर्णयावर पोहोचलो आणि निम्म्या रात्री गुपचूप मी संपत्तीचे पेपर घेऊन माझ्या बायकोचा अंगठा घेण्यासाठी कब्रस्तानमध्ये गेलो. मला कोणी ओळखू नये म्हणून मी अंगावर एक मोठी चादर घेतली होती. नशिबाने त्यावेळी कब्रस्तानमध्ये कोणीच नव्हतं, नाहीतर कुणाला तरी माझ्यावर संशय आला असता. मला माझे काम लवकरात लवकर संपवायचे होते. मी कबर खोदून बायकोचा हात धरताच माझ्या पायाखालून जमीन निघाली. कारण तो माझ्या बायकोचा हात नव्हता, तो हात खूपच भयंकर होता. जसं मी ते कफन बाजूला केलं तर माझ्या अंगाला काटाच उभा राहिला, कारण तिथे फक्त एक सापळा होता, त्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं. मी भीतीने थरथर कापत होतो. मी पटकन कबर बंद केली. माझं पूर्ण शरीर घामाने भिजलं होतं. मी पहिल्यांदा असं दृश्य माझ्यासमोर बघितलं होतं. माझा पूर्ण चेहरा घामाने भिजलेला होता. मी कब्रस्तानमधून परत आलो. माझ्या हातातून ते संपत्तीचे पेपर तिथेच पडले होते, परंतु मला काहीच शुद्ध नव्हती. मी पटकन घरी पोहोचलो. तेव्हा माहीत नाही माझी मेवणी कोणासोबत तरी फोनवर बोलत होती. ती अचानक फोन बंद करून माझ्याकडे बघू लागली आणि ती खूप घाबरलेली दिसत होती. मी तिच्याजवळ जाऊन तिला विचारलं, काय झालं आहे? तर ती म्हणाली, काही नाही, फक्त मला भीती वाटत होती. असं वाटत होतं जसा दीदीचा आवाज येत आहे. तुम्ही घरी नव्हते म्हणून मी पप्पांना फोन केला होता. मी तिची भीती समजून माझ्या रूममध्ये निघून गेलो. परंतु मी गहन विचारात होतो की शेवटी तो हात कोणाचा होता, कारण तो हात माझ्या बायकोचा अजिबात नव्हता. मी भीतीमुळे एवढा घाबरलो होतो की मला या गोष्टीचा अंदाज देखील नव्हता की मी संपत्तीचे कागद माझ्याकडून तिथेच पडले आहेत. मी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून माझ्या बायकोच्या कब्रस्तानकडे गेलो. मला फार आश्चर्य वाटलं की माझ्या बायकोच्या कबरीवर एक माणूस उभा होता, ज्याने चहू बाजूंनी आपल्या अंगावर चादर गुंडाळलेली होती. मला आश्चर्य वाटत होतं की माझ्या बायकोच्या कबरीवर कोण असू शकतं. मी पुढे जात होतो तेवढ्यात एक बाई माझ्या जवळून गेली, जी अगदी माझ्या बायकोसारखी होती. तिला पाहून मी माझ्या जागेवर थांबलो. मी आजूबाजूला पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. मी माझा भास समजून या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, परंतु माझ्या पायाखालची जमीन तेव्हा सरकली जेव्हा मी समोर माझ्या पत्नीच्या कबरीवर 3-4 पुरुषांना येताना बघितलं. माहित नाही ते पुरुष नेमके कोण होते. त्यांनी चेहऱ्यावर मास्क लावलेलं होतं. मी काही वेळानंतर घरी परत आलो, परंतु मी खूप टेन्शनमध्ये होतो. माझी मेवणी माझ्या जवळ आली आणि माझी तब्येत विचारू लागली. मी तिला संपत्तीच्या कागदापासून तर बायकोच्या कबरीवर येणाऱ्या पुरुषांपर्यंत सर्व हकीकत सांगितली. सुरुवातीला तर तिला आश्चर्य वाटलं, पण मग ती हलक्या आवाजात म्हणू लागली, माझी बहीण जिवंत असताना मी काहीही सांगितले नाही. पण खरं हे आहे की माझ्या बहिणीची अनेक मुलांशी मैत्री होती आणि तिचे प्रेम संबंध देखील होते. मी माझ्या मेवणीकडे आश्चर्याने बघू लागलो. काही का असेना, पण ती आपल्या सख्या बहिणीबद्दल असं कसं काय बोलू शकत होती? खरं तर मला माहीत होतं असं काहीच नाही. माझी पत्नी खूप सभ्य बाई होती. मला त्यावेळी माहीत नाही माझ्या मेवणीचा खूप तिरस्कार येऊ लागला. एखादी व्यक्ती त्याला पाहिजे तितक्या चुका आणि पापे करू शकतो, परंतु तो इतरांच्या चुकांवर लवकर संशय घेतो. माझ्यासोबत देखील असंच काही झालं होतं. स्वतः एवढा गुन्हा केल्यानंतरही मला आता माझ्या मेवणीची चूक दिसून येत होती. मी 4 दिवसातच वेडा झालो होतो. मला संपूर्ण घरात फक्त माझी बायको दिसत होती. मी रात्री भीतीने उठून बसत होतो. एक दिवस माझी मुलगी माझ्या जवळ आली आणि मला म्हणू लागली, पप्पा आई कुठे आहे? मला तिची खूप आठवण येते. मावशी तर मला नीट जेवायला देखील देत नाही. घरातील सगळे कामे माझ्याकडूनच करून घेते. माझ्या मुलीच्या तोंडून हे बोलणं ऐकून माझ्या कपाळावर घाम आला होता. मी माझ्या मेवणीला आवाज दिला,
ती जशी रूममध्ये आली मी तिला रागाने विचारायला सुरुवात केली, तू माझ्या मुलावर का अत्याचार करतेस? तर ती म्हणू लागली, जिथे तुझी बायको मला सहन करत नव्हती तिथे मी तिच्या मुलांना देखील सहन करू शकत नाही. मला माझ्या मेवणीच्या बोलण्याचं आश्चर्य वाटलं. मी जिच्यावर प्रेम करत होतो, जिला मिळवण्यासाठी मी माझ्या बायकोला मार्गातून काढलं होतं, ती मुलगी माझ्याच मुलांना घरात सहन करत नव्हती. माझ्या डोळ्यासमोर अचानक माझ्या बायकोचा चेहरा घुमू लागला. जेव्हा माझी बायको मुलांसाठी रात्रभर जागायची आणि सकाळी उठताच माझी सगळे कामे करायची, माझी मेवणी म्हणू लागली, आता तू कधी माझ्या वडिलांना माझा हात मागणार आहेस? मी खोटं हसू चेहऱ्यावर आणून म्हणालो, खूपच लवकर. पण मी मनापासून हसू शकलो नाही. मला स्वतःचंच आश्चर्य वाटत होतं की मी माझ्या मेवणीवर प्रेम करत होतो, परंतु आता मला काय झालं होतं? दिवस निघून जात होते आणि आता घरातील वातावरण खराब होत चाललं होतं. मला प्रत्येक ठिकाणी माझी बायकोच दिसत होती. मला खूप विचित्र वाटत होतं. आता प्रत्येक वेळी माझं डोकं दुखत होतं आणि मला असं जाणवत होतं की माझ्या आसपास माझी बायको फिरत आहे. वरून माझ्या मेवणीचं बदलत वागणं माझ्या समजण्याच्या पलीकडे होतं. एक दिवस मी रात्रीच्या वेळी घरी आलो तर पाणी पिण्यासाठी मी सरळ किचनमध्ये जाऊ लागलो. पण रस्त्यात माझ्या मेवणीच्या रूममधून मला बोलण्याचा आवाज येत होता, जसं काय ती कुणासोबत तरी बोलत आहे. मी जसं दार उघडलं तर ती एकटीच स्वतःशीच बोलत होती. मला तिच्या मानसिक स्थितीबद्दल संशय आला. मी माझ्या मेवणीला विचारले की तू कोणाशी बोलत आहे? ती म्हणाली, मी कुठे बोलत आहे, मी येथे एकटीच आहे. असं म्हणून ती रूमच्या बाहेर निघून गेली. मला रूममध्ये विचित्र हालचाल जाणवत होती, परंतु मी दुर्लक्ष केलं आणि बाहेर निघून गेलो. मी किचनमध्ये पाणी प्यायलो तर मला असं जाणवलं की किचनच्या दरवाजात कुणीतरी उभा आहे. मी जसं मागे वळून बघितलं, मला तिथे एक सावली दिसली. मी पटकन किचनच्या दरवाजापर्यंत गेलो, परंतु तिथे कोणीच नव्हतं. मला फार भीती वाटू लागली. तर मी सरळ माझ्या आईच्या रूममध्ये आलो. मी तिच्या मांडीवर डोकं ठेवून ढसाढसा रडू लागलो. मला पाहून माझ्या आईला खूप काळजी वाटली. ती म्हणाली, काय झालं आहे, तू का रडत आहेस? तिला काळजीत पाहून मी तिला धीर दिला आणि खोटेच म्हणालो की मला माझ्या बायकोची खूप आठवण येत आहे. खरं तर सत्य हे होतं की मला खूपच जास्त भीती वाटत होती. माझ्या बायकोचा 40वा झाला तर नातलगांनी हट्ट करायला सुरुवात केली की तू दुसरं लग्न कर. मलाही लग्न करायचं होतं, पण मला लग्नाची घाई आहे हे सगळ्यांना समजू नये म्हणून मी आधी बहाणे देत राहिलो. परंतु 2 महिन्यानंतर जेव्हा आई म्हणू लागली की आता लग्न कर, मुलांना सांभाळणं आता माझ्यासाठी अशक्य गोष्ट आहे, मग मी तिच्यासमोर हतबल झालो आणि म्हणालो की मुलांसाठी सावत्र आई आणायला माझे मन घाबरते. तर आई म्हणू लागली, मग काय करायचं? लग्न नाही केलं तर कसं चालेल? मी मनातल्या मनात खूप खुश होतो. मी आईला म्हणालो, काश असं कुणीतरी मिळावं जो मुलांचा आईसारखा सांभाळ करेल. आई देखील विचार करू लागली. मी आईला म्हणालो की मला अशा कुठल्याही मुलीवर अजिबात विश्वास नाही. तू माझ्या मेवणीसाठी तिच्या घरच्यांशी बोल. तर आई आश्चर्याने माझ्याकडे बघू लागली. मी आईला म्हणालो की ती एकमेव अशी मुलगी आहे जी मुलांची काळजी घेऊ शकते. माझी आई विचार करत म्हणाली, माहीत नाही ती मुलगी होकार देईल की नाही. बाळा, तू वयाने खूप मोठा आहेस. मी आईला म्हणालो, आई ती मान्य करेल, कारण मी तिच्यात माझ्या बायकोची झलक पाहिली आहे. ती मुलांवर खूप प्रेम करते. ती येऊन हे घर सेटल करेल. आईने माझा हट्ट मान्य केला आणि दुसऱ्या दिवशी मेवणीचा हात मागण्यासाठी तिच्या घरी गेली. मी खूप आतुरतेने वाट बघत होतो. तसं पण माझ्या बायकोचा 40वा झाल्यानंतर माझी मेवणी तिच्या घरी गेली होती. मला तिची खूप आठवण येत होती. मी आईची समजूत घातली आणि तिला माझ्या सासरच्या घरी पाठवले. एक नवीन टेन्शन मला सतावू लागले. माझे सासरे सहमत होतील का? परंतु मला जास्त वाट बघावी लागली नाही. आई लवकरच घरी परत आली, पण ती खूप शांत होती आणि माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होती. मला संशय आला तर मी आईला विचारलं की सर्व काही ठीक आहे ना? तू एवढी गप्प का बसली आहेस? आई म्हणाली, तसं काही नाही. मी उदास नाही तर खुश आहे. मुलांना त्यांची आई मिळेल. मी आईच्या बोलण्यावर खुश झालो.
लग्नाची तयारी जोरदार सुरू झाली. मी प्रत्येक कामात आनंदाने सहभागी होत होतो. परंतु त्या दिवसानंतर आईच्या वागण्यात खूपच बदल झाला होता. मी जसा सगळ्याच गोष्टी विसरून गेलो होतो. आणि मग तो दिवस देखील आला ज्या दिवशी माझं लग्न होणार होतं. मी खूप उतावीळ झालो होतो. लग्नाच्या काही वेळापूर्वी बुरका घातलेली एक बाई माझ्याकडे आली आणि एका खोलीकडे बोट दाखवत माझ्या हातात एक चिठ्ठी देऊन पटकन निघून गेली. मी जशी ती चिठ्ठी उघडली त्यात लिहिलेलं होतं की मी तुझी त्या रूममध्ये वाट बघत आहे. लग्नापूर्वी मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तुला मंडपात बोलवण्यापूर्वी लवकर ये. सुरुवातीला तर मला फार आश्चर्य वाटलं. एवढं तर मला समजलं होतं की ही माझी होणारी बायको होती. परंतु तिला असं काय सांगायचं होतं जे लग्नानंतर सांगू शकत नव्हती. मी पटकन तिला भेटण्यासाठी गेलो आणि रूमचा दरवाजा उघडला. माझ्या समोर नववधूच्या वेशात एक बाई उभी होती जिने आपल्या चेहऱ्यावर घुंगट घातलेलं होतं. मी हसून तिच्याजवळ गेलो आणि माझ्या भावी पत्नीला म्हणालो, काय झालं आहे? तू काय माझी वाट देखील बघू शकत नव्हती का? तिने नकार देतच मान हलवली. मला आश्चर्य वाटलं की माझी मेवणी काही बोलत का नाही. मी तिला म्हणालो, ठीक आहे, लवकर सांग तुला काय बोलायचं होतं. तर ती अचानक माझ्याकडे वळाली. तर समोर असलेल्या मुलीला बघून मी श्वास घ्यायचा विसरून गेलो होतो, कारण ती दुसरी कोणी नसून माझी बायको होती. बायकोला पाहून माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. माझी बायको म्हणू लागली, काय झालं आहे? मोठा धक्का बसला ना? काय विचार करत आहेस? तू मला मारलं होतं, मग मी इथे कशी काय? माझ्या बायकोचं बोलणं ऐकून मी म्हणालो, तू तर मेलेली आहेस. ही तू नाहीस, हा माझा भास आहे. तू तीनदा मला त्रास द्यायला काय येतेस? माझा पिच्छा सोड. माझी बायको म्हणू लागली, ठीक आहे, मी तुझा पिच्छा सोडून देते. तू फक्त मला एवढंच सांग की तू मला का मारलं. मी दीर्घ श्वास घेतला. माझं हृदय खूप जोराने धडकत होतं. मी फक्त तिला एवढंच म्हणालो की लहानपासून आजपर्यंत माझ्या आवडीचं काहीच झालं नाही. मला माझी प्रत्येक इच्छा मारावी लागली. तू मला अजिबात आवडत नव्हतीस. तू मला सोडून जावे म्हणून मी तुझ्यावर खूप अत्याचार केले. आईच्या सांगण्यावरून मी खूप मोठी चूक केली की मी माझी सर्व संपत्ती तुझ्या नावावर केली. जर तू स्वतःच मला घटस्फोट दिला असता तर सगळी संपत्ती आज मला परत मिळाली असती. पण नाही, तू घटस्फोट दिला नाही, माझी संपत्ती मला परत मिळाली. त्यानंतर माझं तुझ्या बहिणीवर प्रेम झालं, कारण ती दिसायला फार सुंदर होती. मी तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. ती देखील माझ्यावर खूप प्रेम करत होती. मग मी तुला मार्गावरून हटवण्याचा कट रचला, ज्यामध्ये तुझ्या बहिणीने मला साथ दिली. आणि मग आम्ही दोघांनी मिळून तुला मार्गातून दूर केले. आता कृपा करून मला सोड आणि माझं आयुष्य मला शांततेत जगू दे. मी बोलतच होतो तेच दार उघडल्याच्या आवाजाने मी मागे वळून बघितलं तर पोलीस हातात हातकड्या घेऊन उभे होते. मला या सर्व गोष्टीचा फार मोठा धक्का बसला. माझी बायको माझ्याकडे बघून हसत होती. पोलिसांच्या मागे माझी मेवणी देखील आली आणि ती मोठ्याने म्हणू लागली, तुला काय वाटलं? माझ्या आईसारख्या बहिणीला मारून मी तुझ्याशी लग्न करेल? हे कसं शक्य आहे? ज्या दिवशी तू हे षडयंत्र सुरू केले आणि मला लग्नाची मागणी घातली त्याच दिवशी मी दीदीला सर्व हकीकत सांगितली होती. मी तिच्यापासून कुठलीही गोष्ट लपवली नव्हती आणि तिनेच मला हे नाटक करायला सांगितलं होतं, म्हणजे तुझं सत्य समोर येईल. पण तू काय केलंस? तिला मारण्याचा प्रयत्न केला. हे तर बरं झालं की तू मला या षडयंत्राबद्दल अगोदरच सांगितलं होतं आणि मी दीदीला सावध केलं. ज्यावेळी तू दीदीसाठी आईस्क्रीम घेण्यासाठी गेला त्याच वेळी मी देखील तुझ्या पाठीमागे दुसऱ्या बाजूने आईस्क्रीम घेण्यासाठी आले आणि दीदीला तिच्या आवडत्या फ्लेवरचा आईस्क्रीम घेतलं, जेणेकरून आईस्क्रीमची अदलाबदल करून दीदीचा जीव वाचेल. आणि तसंच झालं. पण ती तुझ्या नजरेपासून लपून राहिली. तुला घाबरवण्यासाठी सावलीच्या रूपाने ती तुझ्या समोर यायची, पण तू धाडसी निघालास. त्याचा तुझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. माझ्या मेवणीचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं. मी स्वतः एक चाल खेळत होतो, परंतु या गोष्टीपासून पूर्णपणे अनभिज्ञ होतो की माझ्यासोबतच खूप मोठा खेळ खेळला जात आहे. माझं पूर्ण शरीर घामाने भिजलं होतं. पोलिसांनी पुढे होऊन मला हातकड्या टाकल्या आणि जेलमध्ये घेऊन गेले. माझ्या बायकोने मला घरी येण्यास नकार दिला होता
आणि मला माझ्या घरातून हाकलून देण्यात आलं. मला फक्त 1 वर्षाचीच शिक्षा झाली होती, कारण माझी बायको सर्वांसमोर जिवंत आणि सुरक्षित होती. म्हणून माझी शिक्षा कमी झाली, नाहीतर मला मरेपर्यंत शिक्षा झाली असती. 1 वर्षाचा कारावास भोगून मी घरी आलो, तेव्हा माझ्या पत्नीने माझ्यासाठी दरवाजा उघडला नाही. तिने स्पष्टपणे सांगितलं होतं की आता तू माझ्यासाठी मेला आहेस. मी आयुष्यभर तुझी विधवा म्हणून जगेन. मला माहीत होतं मी केलेल्या कृत्याची काही माफी नाही, परंतु तरी देखील मी रोज माझ्या बायकोची माफी मागण्यासाठी माझ्या घराच्या दरवाजापर्यंत जात होतो. पण माझी बायको रोज मला निराश होऊन परत पाठवत होती. माझी आई, बायको आणि माझी मुलं आता त्या घरात राहतात आणि मी मात्र ठोकरा खात फिरत आहे. मला माहीत होतं मी हिऱ्याला नाकारून कोळसा मिळवण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्या कोळशाची शाई माझ्या नशिबावर चढली होती. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि हो, कथा शेवटपर्यंत बघितली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन प्रकारच्या कथा ऐकायला मिळतील. शेवटपर्यंत कथा ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.